कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने नामाची गोडी लावणारी तर आहेतच, शिवाय रामनामाचे महत्त्व सांगणारेही आहेत. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण प्रवचन नंबर 111 ते प्रवचन नंबर 120 असे ऐकणार आहोत. तर सुरुवात करूया. प्रवचन नंबर 111. श्रीराम जय राम जय जय राम. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी. हीच असावी उघड समाधी. सावली मातीत पडली तिला धुवून नाही घेतली. तसेच खरे आहे देहाचे, पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालविकृती समान. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती. मारुनी खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ती. समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण. करी स्वानंदयुक्त परमात्म चिंतन. हीच सिद्ध साधूंची खूण. वासना जळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होईल निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही. संतांस न पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास. नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले संतांनी त्यांचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला. त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे. नाम घ्यावे श्वासोश्वास संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतांस नमस्कार जो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काय आज दिशेनाशी झाली. परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती. जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती. संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन. सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा. जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. रामापरता नाही लाभ हे धरले ज्याने चित्ती. त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे. स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण. संतांची व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण. भाग्याने संत घरी आला अभागीन मानी त्याला. सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला. तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती. रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाही. देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त. तात्पर्य रामापरते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 112. श्रीराम जय राम जय जय राम. समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जनही करतात. त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्तीही करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे. जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भेंग घालावी. अशी गुरूंच्या चरणी प्रार्थना नेहमी करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही.
असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे. याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे. सर्वाभूती भगवद्भाव पाहावा. समागम करावा. समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैत्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातली अनडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संतांना शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणे शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातील राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही, याला काय करावे? नामाच्या योगाने संत ओळखता येतात, जोडता येतात आणि टिकवताही येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही. तात्पर्य: संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 113. श्रीराम जय राम जय जय राम. सत्समागम हा सर्व साधनांचा राजा आहे. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर जसे तेज दिसणार नाही, आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचेच सुख आहे. ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत. संतांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्यस्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा आणि मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडीच तेवढी सोडता कामा नये. हाच तर सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम हा नकळत होत असतो. म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जावे.
संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. तात्पर्य: संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 114. श्रीराम जय राम जय जय राम. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील? तशी त्याला खात्री नसते, तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत, तर आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत. परमार्थ न ऐकणारा दोषी आहे, पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा. हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात. त्याचा फायदाच करून घ्यावा. ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे. साधनाची योग्य निवड झाली की साध्य हे साधेलच. ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते. आमचे उलट होते. गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या. मग गणितात पास कसे होणार? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा. त्याचेच श्रवण आणि मनन करावे. आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील. कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही. आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला, म्हणजे हे साधेल. देहाचे सुखदुःख वरवरचे असावे, ते आत शिरून मनावर परिणाम करता कामा नये. भगवंताच्या नामाने हे हमखास साधते, म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही. तात्पर्य: संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच कळेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 115. श्रीराम जय राम जय जय राम. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. इकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालोच नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगलेच होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवित असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणूनच ना. मी चुकलो का बरोबर ही शंकासुद्धा मुक्ताला येत नाही. कारण तो देव आणि एकच असतात. बुद्धालाही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून आपण वागत असतो. मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे, त्यांचे झालो म्हणजे
त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे, ते सांगतील तसे करणे, ते वागतील तसे नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हे मुक्ताचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. तुम्ही जिथे राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे वाटत नाही. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांनासुद्धा वाटते. पण ते जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतीलच. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम. ते करीतच राहावे म्हणजे विकार आपोआप नाही होतील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके मात्र जपले पाहिजे. तात्पर्य: संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 116. श्रीराम जय राम जय जय राम. संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात. आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही. बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते. सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आतल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे हे जरूर आहे. साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तर तिचा वीट येतो. म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी. अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय. राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अति प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला. त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले. त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंतांना जरूरच आहे. आणि संत ज्यांच्यामध्ये मनुष्य यामध्ये फरक नाही. आपण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याचे प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो. आपण नुसती नीतीची तत्त्वे तेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र त्याच्या अगदी बरोबर उलट वागतो. यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठ्या मोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले. बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला. चंदनाच्या झाडाच्या जवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास येतो त्याप्रमाणे संतांजवळ राहतो तोही संतच बनतो. काही कष्ट न करता परमार्थ साधणे हेच सत्संगतीचे महत्त्व आहे. तात्पर्य: आपण प्रपंचात जितके खोल जातो ती संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 117. श्रीराम जय राम जय जय राम. संतांनीच भगवंताला सगुणात आणले. आपण सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असे म्हणावे, म्हणजे प्रेम येते. यात लाज वाटायचे काहीच कारण नाही. आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातूनच उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार. मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडते ते मनाने भगवंताला अर्पण करावे. इथे सर्व काही मनानेच करायचे असते. नुसते शरीराने काबाड कष्ट केले म्हणून प्रेम येतेच असे नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय.
सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाची उपासना करणारे असतातच. ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, मग त्यालासुद्धा मग ती सवय लागतेच. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये तर फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते. जगाचे खरे स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे हे तेज फार विलक्षण असते. पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज जितके नसते त्याच्या मागे उपासनेचा जोर आहे, तोच जगात खरे काम करतो. एक बाई डोळे झाकून बसलेली असते. याचा अर्थ तिला एक देवी दिसे. त्या बाईंची देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच ह्या मूर्तीमध्ये आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली. त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे आणि तो माझे कल्याण करणारा आहे. ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. तात्पर्य: आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 118. श्रीराम जय राम जय जय राम. नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी. आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. नीतीची बंधने पाळा. परस्त्री मातेसमान माना. प्रपंचात एकपत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. परद्रव्याची अभिलाषा धरू नका. त्याला विष्ठे समान माना. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. परस्त्री परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे. परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये दुसऱ्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याच्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल. हे सर्व करीत असताना तुमच्या आईवडील, बायको, मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला मात्र चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल. हा माझा भरवसा तुम्ही बाळगा. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर मीठ टाकतो, मग ती भाकरी खाता येईल. खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो. त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकेल. पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही. म्हणजे
आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल तर त्या असूनसुद्धा नसल्यासारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावा, यातच जन्माचे सार्थक आहे. तात्पर्य: परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थ मानावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 119. श्रीराम जय राम जय जय राम. खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंतांची आवड नाहीशी होईल तेव्हा संत व्हावासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात, पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो. आता वय फार झाले, काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली, रामा तूच आता तार, अशी तळमळ लागली तर संत सहवास लाभेल. सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे, पण वागतो मात्र असत. मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल? स्वतःला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे. आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण. वडील दूर आहेत, त्यांचे पत्र नाही म्हणून काळजी करतो, पण जन्मापासून भगवंत दूर आहे त्याची तळमळ का बरं लागत नाही? आपण नामस्मरण करतो, पण ज्याचे नाम घेतो तो कोण असा विचार कधी करतो का? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार? रामही हवा आणि विषयही हवा, हे कसे जुळावे बरे? मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गाने जाणे जरूर आहे. कर्ममार्ग सांभाळताना करता मी नव्हे ही भावना सांभाळणे जरूर आहे. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही, आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल. तो उत्तम होय. अनुभवी खरा, पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा. कुणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत. ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते. जो जगाला फार फसविणार नाही आणि स्वतःही फसणार नाही असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणेच असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की मी इतका जवळचा पण मला मिळतो मार, आणि तो लांबचा पोर त्याचे मात्र लाड. मग तो मारच आपल्या हितासाठी नसतो का हे त्याला नाही समजत. साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते. संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. संत निस्वार्थी असतात, ते तळमळीने सांगतात, त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. तात्पर्य: संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन नंबर 120. श्रीराम जय राम जय जय राम. पैशाच्या आसक्तीमध्ये राहू नये. कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत. पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, तर मी सांगेन की पैसा. पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे. पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? त्यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये. तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने किती कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोचेल?
एक भगवद्विच्छेने कार्य केले तरच ते देव शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जर भगवंताचा जो झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात. मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा दूर होतात. मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका. ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय. आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा